नमस्कार मावळ न्यूजमध्ये आपलं स्वागत. मी सुभाष भांडे आणि आपण पाहताय लोकप्रिय न्यूज चॅनल मावळ न्यूज. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेला आंध्र मावळच्या धरणातून पाणी देण्यास शिवसेनेचा विरोध आहे. आंध्र मावळातील शेतकरी आणि ग्रामस्थांच्या मागण्या मान्य केल्याशिवाय आंध्रा धरणातून पिंपरी चिंचवड महापालिकेला पाणी घेऊ देणार नाही, असा पवित्रा शिवसेनेचे जिल्हाप्रमुख राजेश खांडबोर यांनी घेतला आहे. कामशेत येथे SIRच्या संदर्भात शिवसेनेची बैठक पार पडली. यावेळी माजी उपसभापती शरद हुलावडे, तालुका प्रमुख राम सावंत, संपर्क प्रमुख प्रशांत तावरे, उपप्रमुख अमित कुंभार, नवनाथ हरपुडे, डॉक्टर विकेश मुता, सतीश शिंगवले आदी पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी मार्गदर्शन करताना आणि पत्रकारांना माहिती देताना आंध्रा धरणातून पिंपरी चिंचवड महापालिकेला पाणी घेऊ देणार नाही, ग्रामस्थांच्या आणि शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य केल्याशिवाय आंध्रा धरणातून पिंपरी चिंचवड महापालिकेला कुठल्याही प्रकारे पाणी घेऊ देणार नाही, अशा प्रकारची भूमिका राजेश खांडबोर यांनी घेतली. पाहूया राजेश खांडबोर नेमके काय म्हणाले. 9 ऑगस्ट 2011 रोजी झालेल्या अमानुष अत्याचाराच्या निषेधार्थ दरवर्षी 9 ऑगस्ट या दिनी हा क्रांती दिन मावळ तालुक्यामध्ये एक काळा दिवस म्हणून आपण पाळला जातो. त्यामध्ये जे शहीद झाले 3 हुतात्मे, त्या हुतात्म्यांना श्रद्धांजलीचा हा जो कार्यक्रम असतो, त्या कार्यक्रमामध्ये शिवसेना अग्रभागी असते. शिवसेनेने पहिल्यापासून या आंदोलनामध्ये भूमिका घेतलेली आहे आणि ती शेतकऱ्यांच्या सोबत आहे. आता येणाऱ्या 9 तारखेला जो शहीद क्रांती दिनाचा कार्यक्रम आहे, त्या क्रांती दिनाच्या कार्यक्रमानिमित्त आज मावळ तालुका शिवसेनेची बैठक आज डॉक्टर विकेश मुटा यांच्या कार्यालयामध्ये संपन्न होत आहे. आणि या बैठकीमध्ये सर्वांनी त्या कार्यक्रमाला आपल्याला हजर राहायचं आहे. या अनुषंगाने जिल्हा प्रमुख असेल, उपजिल्हा प्रमुख असेल, तालुका प्रमुख असेल, यांनी सर्वांना या संदर्भातल्या सूचना दिलेल्या आहेत. आणि त्या अनुषंगाने आम्ही पुनश्च एकदा आपल्या सर्वांच्या समोर असं आश्वासित करतो की बंदस्त जलवाहिनीच्या बाबत शासनाने आपल्या स्तरावरती बैठका घेतल्या, जिल्हाधिकाऱ्यांनी आपल्या स्तरावरती बैठका घेतल्या आणि हा प्रश्न पुन्हा ऐरणीवरती आलेला आहे. तरी पण शिवसेना मावळ तालुक्या वतीने आम्ही आमची आज भूमिका स्पष्ट करत असताना हे तुम्हाला पुन्हा निदर्शन आणून देतो की शेतकऱ्यांची जी भूमिका असेल, त्या शेतकऱ्यांच्या भूमिकेपाशी शिवसेना कटिबद्ध आहे. शेतकरी जी भूमिका घेतील ती भूमिका ही आम्हाला मान्य आहे आणि याच्या पुढेही ती मान्य राहणार आहे. त्याचबरोबर शासन स्तरावरती जो धरणग्रस्तांचा प्रश्न प्रलंबित होता आणि त्या धरणग्रस्तांच्या प्रश्ना संदर्भामध्ये माननीय मुख्यमंत्री असतील, माननीय जिल्हाधिकारी असतील, माननीय खासदार साहेब असतील, माननीय आमदार साहेब असतील, माननीय माजी आमदार साहेब असतील, यांनी जी वेळोवेळी बैठका घेतल्या, त्या बैठकीला आम्ही सर्वजण शिवसेनेचे पदाधिकारी म्हणून हजर होतो आणि एक चांगला निर्णय शेतकऱ्यांच्या बाजूने होत आहे आणि शेतकऱ्यांना एक न्याय भेटत आहे. गेली 60 वर्षापासून ज्या धरणग्रस्तांना न्याय भेटलेला नाही, तो न्याय आताच्या सरकारमध्ये भेटतोय, या महायुतीच्या सरकारमध्ये भेटतोय, असं मी सगळ्यांना एक चांगला निरोप या माध्यमातून आम्ही देत आहोत. आणि त्याचबरोबर बंदिस्त जलवाहिनीच्या माध्यमातून जे 13 जे जखमी झालेली लोक आहेत, त्यांचाही प्रस्ताव परवा आणि काल शासनाने सरकारकडे पाठवलेला आहे आणि त्यांनाही आपला न्याय भेटत आहे. त्याचबरोबर जे येणारे काही मावळ तालुक्यातले प्रश्न आहेत, त्या संदर्भात आज बैठक प्राप्त झालेली आहे. त्याचबरोबर शिवसेनेची महत्वाची बैठक होती की SIRच्या बाबतीमध्ये शिवसेनेने आतापर्यंत SIRच्या बाबतीमध्ये मोठ्या प्रामुख्याने काम केलेलं आहे. जे बाहेरचे स्थलांतरित झालेले होते त्यांचंही काम शिवसेनेच्या माध्यमातून BLFच्या माध्यमातून आम्ही करीत आहोत आणि मावळ तालुक्यातील जे इतर प्रश्न आहेत त्या प्रश्नावरती आज आमची बैठक झालेली आहे. बाकी सविस्तर या संदर्भातले उपजिल्हा प्रमुख, जिल्हा प्रमुख आणि तालुका प्रमुख या संदर्भामध्ये आपली भूमिका स्पष्ट करते. धन्यवाद. जे आंदोलन झालं त्या शेतकऱ्यांना श्रद्धांजली वाहण्याच्या संदर्भामध्ये बैठकीमध्ये आमच्या चर्चा झाली आणि त्याबाबतची देखील 15 दिवसापूर्वी कलेक्टर या कार्यालयामध्ये आदरणीय खासदार श्रीरंगाप्पा बारणे असतील, आमदार सुनील अण्णा शेळके असतील, बाळाभाऊ वेगळे असतील आणि त्या भागातले शेतकरी आणि धरणग्रस्त आणि त्यांच्या संघटनेची बैठक झाली. पहिला टप्पा पूर्ण झालेला आहे आणि शिवसेनेची भूमिका ही आमची कायमस्वरूपी शेतकऱ्यांच्या बरोबर राहिलेली आहे. तो शेतकरी निर्णय घेतील त्याला आम्ही बांधील आहोत. ही शिवसेनेची भूमिका आहे. 9 ऑगस्टला आम्ही त्या ठिकाणी श्रद्धांजलीला जाणार आहोत. पक्षाच्या संघटनेच्या बाबत
तालुका प्रमुख रामभाऊ सावंत यांनी आज बैठक आयोजित केली होती आणि त्या बैठकीमध्ये विभागवार बैठका घेणं आणि जे आता SIRचं आणि BLAचं काम चालू आहे त्या माध्यमातून आम्ही जवळजवळ 65% यादी ही मावळमधली पूर्ण केलेली आहे. 402 पैकी आम्ही जवळजवळ आता 285 ते 290 नावं आम्ही शासन स्तरावरती आम्ही त्याचा रजिस्ट्रेशन आहे. त्याच्याकडं रजिस्ट्रेशनची आमच्या पक्षाचं हे असल्यामुळे त्या देखील आम्ही पूर्ण केलेल्या आहेत आणि आज काही यादी जी पूर्ण झालेली आहे ती लेटर पॅडवरती महसूल विभागाकडे जाईल आणि येत्या काळामध्ये पक्षाच्या माध्यमातून पुढचा सोमवारी एक शेवटची बैठक झाल्यानंतर गुरुवारी श्रावण महिना चालू होतोय. आम्ही एकविरा देवी पायथा मंदिरापासून प्रत्येक गणामध्ये गटामध्ये आणि नंतर शहरामध्ये पक्षाच्या बैठका आम्ही घेणार आहोत. पक्षाच्या BLOची यादी तुम्ही करताय किंवा इतक्या दिवसापासून सगळेच राजकीय पक्ष त्यासाठी काम करतायत. पण मावळ तालुक्याची तालुक्याची कार्यकारिणी अद्याप जाहीर झालेली नाही. त्या संदर्भामध्ये तालुका अध्यक्ष किंवा तुमच्या जिल्हाध्यक्षाची काय भूमिका आहे? आता त्या संदर्भामध्ये 3 महिन्यापूर्वी आमच्या दोघांच्या नियुक्त्या नवीन झालेल्या आहेत आणि नियुक्त्या झाल्यानंतर संपर्क नेते उद्योग मंत्री म्हणून पुणे जिल्ह्याचा कारभार आदरणीय उदय सामंत साहेबांकडे त्यांनी फक्त पुणे जिल्ह्यातल्या प्रमुखांची पदे ठेवली म्हणजे जिल्हा प्रमुख वगैरे बाकीची पूर्णपणे कार्यकारिणी रद्द केलेली आहे. आता ती कार्यकारिणी आम्ही आज आमच्या याच्यावरती चर्चा झाली. सोमवारी ते मी अंतिम करणार आहोत आणि ती मंजुरीसाठी शिवसेनेचे उपनेते खासदार श्रीरंगाप्पा बारणे यांची सही झाल्यानंतर ती मंजुरीसाठी उदय सामंत साहेबांकडे जाईल आणि जवळजवळ आमची 100% यादी पूर्ण झालेली आहे. पण शेवटचं सोमवारी आम्ही त्याच्यावरती बसून पूर्ण करू. आता तुम्ही जे BLAचं सांगितलं त्यामध्ये शिवसेनेने ह्या आधी 202 ही पूर्ण केली होती आणि नंतर आता आम्ही 15% म्हणजे जी 90 नावं आमची वाढली त्याच्यामध्ये 65 ते 70% यादी आमची पूर्ण झालेली आणि सोमवारपर्यंत आम्ही 90% यादी 100% फायनल करू आणि त्यासाठी ही माहिती या माध्यमातून देतो तुम्हाला. मावळ तालुक्यातील असे कोणत्या प्रश्नांची आपली चर्चा झालेली चर्चा झालेली कारण बरेचसे पदाधिकारी या ठिकाणी आलेले आहेत. त्याप्रमाणे बरेचसे समस्या अजून आहेत. जसं तुम्ही बोललात की पवन जलवाहिनी संदर्भातला असेल आतापर्यंत फक्त तिथं पाठपुरावा केलेला आहे. अजून प्रत्यक्षात त्यांना काही नोकरी मिळालेली नाही. त्या संदर्भात काही चर्चा झाली का तुमची किंवा इतर काही प्रश्नांची चर्चा झाली कोण सांगतो? याच्यामध्ये खासदार श्रीरंग बारणे स्वतः लीड करतायत. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचा 5%चा जो राज्य शासनाचा कोटा आहे ह्या कोट्यात बदल करावा म्हणून त्यांनी स्वतः पत्र दिलेलं आहे. इथून पुढच्या ज्या नोकऱ्या PCMC मध्ये लागतील त्या 5% कोट्यातून दोन मावळातले जे धरणग्रस्त आहेत त्यांच्या बाबतीत राखीव ठेवावा हा विषय झालेला आहे आणि ते देखील ऑन रेकॉर्ड तुम्हाला भेटू शकतं. राहिला विषय मावळ तालुक्यामध्ये अतिवृष्टी मोठ्या प्रमाणावरती झाली त्याच्यावरती चर्चा झाली. अनेक रस्त्यांवरती खड्डे पडलेले त्या बाबतीमध्ये देखील आमच्या शिवसेनेच्या शिष्टमंडळांनी PWDचे अधिकारी नवीन आलेले आहेत अनिल जाधव त्यांना सांगितलेले गट विकास अधिकारी नाहीयेत तर त्याच्यामध्ये सेवक थोरात म्हणून यांच्याकडे पदभार आहे त्यांना देखील सूचना त्यांच्या रस्त्याची जी गागदुजी जिल्हा परिषदची ती करावी आणि PWDची करावी. भात नुकसान झाला असेल तर साऱ्यांना भेटून आम्ही त्यांना देखील पक्षाच्या वतीने सूचना केली की तुम्ही देखील भाताचे पंचनामे करावे. जवळजवळ 12,500 हेक्टरवरती भात लागवड केलेली आणि त्यांनी त्यांचा अहवाल आदरणीय खासदार श्रीरंगाप्पा बारणे यांच्याकडे पण केलेला आहे. तुम्हाला सांगतो खतांचा तुटवडा झाला होता तेव्हा जिल्ह्याला अतिरिक्त स्टॉकचा जो बफर स्टॉक असतो तो खुल्ला करण्याची मागणी देखील खासदार साहेबांनी केली आणि तो देखील तालुक्याला या ठिकाणी भेटलेला आहे. पाटणमध्ये दुर्घटना झाली तिथं भेट दिली त्यांच्या मृतांच्या वारसांना भरपाई मिळावी म्हणून खासदार साहेबांनी त्या ठिकाणी सूचना केलेल्या आहेत. अशा अनेक विषयावरती चर्चा झाली. ते प्रलंबित कामं आहेत त्याच्यावर चर्चा झालेली आहे. अदानीचा प्रकल्प जो मावळ तालुक्यामध्ये जातोय त्यासाठी दुप्पट जमिनीला भाव मिळाला पाहिजे अशा प्रकारची लोकप्रतिनिधींची भूमिका आहे आणि काही शेतकरी संघटनांची अशी मागणी आहे की त्याला 5 पट भाव शेतकऱ्यांना मिळावा. तर या संदर्भात शिवसेनेची काय भूमिका आहे? अदानीचा प्रोजेक्ट हा केंद्र सरकारकडून आलेला प्रोजेक्ट आहे. तो रायगड जिल्ह्यातून माशामार्गी तिकडून रायगड जिल्ह्यातून आंदरमावळात आला. तो सावळा खांडी असा करत करत वडेश्वर करत तो डोंगर पठारावरून कांबरे नामा असा करत या ठिकाणी मुळशी मार्गी जाणार आहे. त्या संदर्भामध्ये सगळ्यात पहिले त्याचं काम शिवसेनेच्या माध्यमातून आम्ही बंद केलं होतं. बंद केल्यानंतर त्यांचे राठी आणि संतोष दाहिंजे यांची खासदार श्रीरंगाप्पा बारणे आणि स्थानिक शेतकऱ्यांबरोबर पहिली बैठक झाली. त्या बैठकीला स्पष्टपणे खासदार साहेबांनी प्रांतांना सूचना केल्या की जोपर्यंत त्याचा वाढीव मोबदला मिळत नाही तोपर्यंत ते काम चालू करू नये. तर त्यांच्याकडे
माझ्याकडे सर्क्युलर आहे. एखाद्या गावामध्ये जमिनीच्या जे रेट प्रमाणे व्यवहार झाले असतील त्याच्या दुप्पट, त्या व्यवहारातून दुप्पट त्यांनी ती मागणी मान्य केली आणि दुप्पट पद्धतीने पैसे देऊन त्या शेतकऱ्यांना देण्यात यावे. तसेच जर भातशेत असेल तर त्याचा पंचनामा करायचा आणि त्याची अतिरिक्त रक्कम त्यांनी द्यावी हे मान्य केलं. आणि मान्य केल्यानंतर शेतकऱ्याची जर परवानगी असेल तरच तो त्या टावर त्याच्यातून न्यावा अशी तिथं चर्चा झाली. कारण ते काम मी स्वतः पहिले बंद केलं होतं. नंतर अनेक संघटना आल्या, मला त्याच्यात काही जायचं नाही. पण ह्यामध्ये केंद्र सरकारचा प्रोजेक्ट असल्यामुळे, लाईटीचा प्रोजेक्ट असल्यामुळे शेतकऱ्यांच्या जागेतून जाताना शेतकऱ्यांनी विरोध केला, काहींनी संमती दिली. आता काही ठिकाणी टावर राहिलेले आहेत उभे, काही ठिकाणी नाही राहिले. शिवसेनेचा शेतकरी महापालिका येत्या काळामध्ये पाहणं धरणाला खूप विरोध होतोय सगळ्या शेतकऱ्यांचा आणि स्थानिकांचा. त्याच्यामुळे आंध्र धरणाचं पाणी उचलण्याच्या मानसिकतेतील स्थानिक पुढारी आणि एकूणच महापालिका आहे. तर त्या संदर्भात काय भूमिका, कारण तुम्ही खास त्या पट्ट्यातले आहात आणि तिथं शेती सिंचनही मोठं आहे. आता नेमकं माझ्याच गावात धरण येते आणि त्याच धरणामधून पाणी उचलायचं पीसीएमसीनी टाटा पॉवरला पत्रव्यवहार केलेला आहे. त्याच्यामध्ये 1.5 TMC पाणी टाटा पॉवरकडून त्यांनी मागणी केलेली आहे. त्यांनी मुळशीमधून देखील 5 TMC मागणी केली. ती मुळशीची बहुतेक मान्य झाली का नाही झाली ते मला माहित नाही. आणि खाली आंध्र धरण आहे टाकव्या राजपुरीला, ते सुद्धाच माझ्या गावातून चालू होतं, राजपुरीला एंड होतं. तिथून इंडस्ट्रीला, नवला कोंबडा इंडस्ट्रीला ते पाणी राखीव आहे. उरलेलं पाणी त्यांनी तिकडून न्यावं आणि इकडून न्यावं आणि भामासकडचं असं 2-3 ठिकाणी पाण्याचा प्रस्ताव आहे. पण जसं पवनाच्या शेतकऱ्यांचा विषय तसा आमचा देखील विषय, जोपर्यंत ते विषय मार्गी लागत नाही तोपर्यंत पाणी आम्ही काय जाऊ देणार नाही. पाणी द्यायला आमचा विरोध नाहीये पीसीएमसीला. शेवट ते देखील आमचेच नागरिक आहेत किंवा मावळमधली लोक सुद्धा तिथं जाऊन काही राहिलेली आहेत. पण ते पाणी पीसीएमसीने देत असताना काहीतरी आमच्या बरोबर देखील ग्रामस्थांबरोबर चर्चा केली पाहिजे. त्या पाण्यासंदर्भात तुमच्या काय काय मागण्या असतील? आता त्याच्यामध्ये धरणग्रस्त आम्ही बसू, 8 ग्रामपंचायती आहेत आणि पुढं 3 ग्रामपंचायती आहेत. अशा 11-12 ग्रामपंचायती येतात. त्या आंध्र प्रकल्पामध्ये 2-4 ग्रामपंचायती आहेत. माऊपर्यंत तर दवणेवाडीपर्यंत माझीच ग्रामपंचायत आहे. त्याच्यानंतर पुढं वडेश्वर सोडल्यानंतर खांडी सावळ्यापर्यंत 8 ग्रामपंचायती. हे ग्रामपंचायतीचे सर्व प्रतिनिधी बसल्यानंतर काय मागणी करायची, मी एकटा आता मागणी करणं योग्य होणार नाही. त्यामध्ये सगळ्या पक्षाचे प्रतिनिधी आणि आदिवासी समाज मोठ्या प्रमाणावर आहे, त्याचे प्रतिनिधी, सर्व आदिवासी सरपंच आम्ही बसू आणि तिथे ठरवू काय करायचं. खरं तर तुमचा जो प्रदेश आहे आंध्रमावर, तो पर्यटन दृष्टीने फार महत्वाचा आहे. आता ती जर रोडची परिस्थिती बघितली तर पर्यटक त्या ठिकाणी वळत नाही किंवा त्या ठिकाणी जाण्यास पसंती देत नाहीत. आणि बरेचसे छोटे मोठे जे शेतकऱ्यांचे व्यवसाय होते रोडच्या कडेला ते सुद्धा त्याच्यामुळे बंद पडलेले आहे. रोडची परिस्थिती एकंदरीत पाहिजे तर फार दयनीय आहे. आता बघा, विकास देखील झाला पाहिजे. गेल्या वर्षापासून काम चालू आहे आणि त्या रस्त्याच्या बाबतीमध्ये मला देखील झाडा बसलेले आहेत, माझ्या सहित अनेकांना झाडा बसलेले आहेत. त्याच्यामध्ये आता काही ठिकाणी जेसीबी टाकून कॉन्क्रीटची एक लेन त्यांनी चालू केली, पण पाऊस जसा